न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। समृद्धी महामार्ग ठप्प, कांद्याच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन। शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी सरकारला दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, अंबादास दानवे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाने आज समृद्धी महामार्गावर ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार शक्ती प्रदर्शन केले। जांबरगाव इंटरचेंज येथे शेकडो शिवसैनिक आणि शेतकरी रस्त्यावर उतरल्याने काही काळ समृद्धी महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता। या आंदोलनाचे नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केले। हातात भगवे झेंडे, गळ्यात कांद्याच्या माळा आणि शेतकरी वाचवा, कांद्याला भाव द्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी समृद्धी महामार्गावर ठिय्या आंदोलन करत सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदविला। इतिहासात पहिल्यांदाच समृद्धी महामार्गावर शिवसैनिकांचा बुलंद आवाज घुमला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी या कोडग्या सरकारला दाखवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। आंदोलनातील प्रमुख मागण्या: नाफेडमार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी, कांद्याला किमान 2000 रुपये हमीभाव व 1500 रुपये अनुदान द्यावे, कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवून खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, कांदा चाळीसाठी 75% अनुदान व दर्जेदार बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावे। दरम्यान आंदोलन अधिक तीव्र होत असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता। काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असली तरी नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। कांद्याच्या प्रश्नावर राज्यभरातील शेतकरी संतप्त असून या आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा कांदा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे। इंडिया न्यूज 28 गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधवची रिपोर्ट।